राऊत साहेब, संपूर्ण महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचा घाट सध्या महायुती सरकारकडनं घातला जातोय. संपूर्ण महाराष्ट्रातच अशी प्रकारची आणि कोकणात सुद्धा अनिकेत तटकरेंची बिनविरोधच करण्यात आली. आपली काय प्रतिक्रिया आहे? बघा, ही सध्याची बिनविरोध निवडणुका घेण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे हे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे. केवळ आणि केवळ पैसा आणि सत्ता याचा दुरुपयोग करायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अगदी खोक्याने विकत घ्यायचं आणि आपला टेंबा मिरवायचा, हा जो काही धंदा चालू आहे हा वैचारिक धंदा नाही आहे. हे वैचारिक अधपतन नाही, लोकशाहीतलं हे मारक आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये अशा पद्धतीने हे भ्रष्टाचारी राजकारण मोडून काढण्याचं काम आपल्याला सर्वांना करावं लागेल. तुकाराम मुंढे ज्या पद्धतीने कारवाया करते आहेत, एकंदरीत खूप त्यांचं एकीकडे कौतुकही होताना दिसून येत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार आता चांगल्या पद्धतीने चाललाय का, काय आपल्याला वाटतंय? खरं म्हणजे तुकाराम मुंढेंचं खरंच मनापासून कौतुक करायला पाहिजे. इतर सगळ्या वस्तू जाऊ दे, पण एक साधं पनीर, हे पनीर सातत्याने आपल्या दररोजच्या जीवनाला अत्यंत उपयुक्त असतं. या पनीरमध्ये होणारी भेसळ आणि त्याच्यात होणारे दुष्परिणाम, शरीरावर होणारे दुष्परिणाम, दुधाच्या भेसळीमुळे संपूर्ण शरीर जे पकडून टाकलं जातं, गुटखा असेल, बाकी सगळं असेल, या सर्वांवर नियंत्रण आणण्याचं काम तुकाराम मुंढे यांनी केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभं राहावं लागेल. कारण ह्या वेगवेगळ्या धाडीमुळे आज अवैध धंदे करणारे जे आहेत त्यांच्यावर संक्रांत आलेले आहे. कदाचित ते त्यांचा राजकीय दबाव वापरून तुकाराम मुंढेंना परत बळी देण्याचा प्रकार होईल, तो देऊ नये. पण जनतेने त्यांच्या रक्षणार्थ पुढे येण्याची आवश्यकता आहे. कोकणात परत एकदा प्रकल्पांचं संधान साधण्याचं सरकारकडनं घातलं जाते. अणुऊर्जा प्रकल्प पूर्णगड असेल, त्याच्यानंतर राजापूर बारसू असेल, देवगड असेल, त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पाचा घाट घातला जातोय. तशा प्रकारचं सामंजस्य करार केलं. कोकणचा खूप कळवळा ज्यांना आलेला आहे त्यांना काय फक्त कोकणामध्ये अणुऊर्जा सारखेच घातक आणि विनाशक असे प्रकल्प दिसत आहेत का? एकदा अणुऊर्जेच्या नावाखाली जैतापूरला जो जमीन अधिग्रहण केलेली आहे ती तशीच ओसाड ठेवायची आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा करण्यासाठी ती जैतापूर असेल, नाही तर पूर्णगड असेल, नाही तर देवगड असेल, असे अणुऊर्जा प्रकल्प आणायचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये आम्ही अणुऊर्जा प्रकल्प येऊ देणार नाही. कारण अणुऊर्जा म्हणजे कोकणचा विध्वंस करणारे प्रकल्प आहेत. इतर चांगले प्रकल्प इतर जिल्ह्यांमध्ये पाठवायचे आणि इथे खेडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक आणायची, की ज्या लक्ष्मी ऑर्गॅनिकमुळे संपूर्ण जनजीवन कॅन्सरमय होणार आहे. ती लक्ष्मी ऑर्गॅनिक मात्र खेडमध्ये, अणुऊर्जा मात्र जैतापूर, राजापूर आणि देवगडमध्ये हे संपूर्ण मनुष्य जीव संपवणारा आणि निसर्गाचा ऱ्हास करणारे प्रकल्प आम्ही या ठिकाणी येऊ देणार नाही. सापामुळे एकाचा बळी गेलाय, काय सांगाल? अत्यंत दयनीय अवस्था आहे कोकणची. आणि आमच्या कोकणातले सगळे पालकमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढे व्यग्र झालेले आहेत की दिवसाच्या 4-4 वेळा ते हेलिकॉप्टरने आणि चार्टर फ्लाईटने फिरतात. परंतु स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या कोकणामध्ये जी काही अवस्था चाललेली आहे तिकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आहे. साहेब, राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघ असेल, त्या ठिकाणी टंचाईग्रस्त एकही गाव नाही. कोंडिये गावाने टँकरची मागणी केलेली असून सुद्धा असे टंचाईग्रस्त एकही गाव नाही असं मंत्री म्हणतायत, पालकमंत्री म्हणतायत, शासन म्हणते, प्रशासन म्हणते. पण प्रत्यक्षात कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये यावेळेला पाण्यासाठी वरनवर फिरावं लागलं. अक्षरशः आंदोलन न करता लोकांना राहावं लागतंय. हे त्यांना डोळे उघडून सुद्धा दिसत नाही. हे दुर्दैव आहे. स्लॅब पडल्याची कुठली कारवाई झाली वाचवण्याचा प्रयत्न चाललाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातले काही एवढे मुजोर ठेकेदार एवढे तरबेज झालेले आहेत त्या राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणतंही काम न करता अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या मारून राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने बिलं काढली गेली, कोट्यावधी रुपयाची बिलं काढली गेली. आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल परवा एक बिचारा मुकादम चालू असलेल्या साकवाचं निरीक्षण करण्यासाठी गेला असताना बिचारा दुर्दैवाने पडला आणि तो मृत्युमुखी पडला. असं निकृष्ट दर्जाचं काम करून पैसे उकळणारे ठेकेदार या रत्नागिरीमध्ये आहेत. पण शासन करताना पालकमंत्र्यांना बिचाराने वेळ मिळत नाही. कारण ते नाशिकमध्ये त्या मुंडेंचं तिकीट मागे घेण्यामध्ये खूप व्यस्त झालेले आहेत आणि आपला जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे.